आज मी बाजरीचे गोड पापड बनवणार आहे. थोडेसे वेगळ्या पद्धतीचे हे पापड आहे. याला तळायची गरज नाही किंवा भाजायची गरज नाही. तुम्ही असेही हे पापड खाऊ शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी बाजरीचं पीठ घेतले आहे. तर इथे हे बाजरीचं पीठ एकदम बारीकही नाही आणि जाडसरही नाही, रवाळ टेक्स्चरमध्ये हे बाजरीचं पीठ आहे. आणि आता याचं पहिले आपण बॅटर बनवून घेऊया. तर एका पातेल्यामध्ये 4 कप इथे मी बाजरीचं पीठ घेतले आहे. आता यामध्ये पाणी घालूयात. तर पहिले इथे मी 2 कप पाणी घातलं होतं, पण यामध्ये हे पाणी कमी पडलं म्हणून परत एकदा 2 कप पाणी घेतले आहे. म्हणजे 4 कप पाणी यामध्ये मी घातलेली आहे. 4 कप बाजरीचं पीठ होतं, तर यामध्ये 4 कप पाणी घातलेले आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता आपण उकड बनवून घेऊयात. तर गॅसवर पातेलं ठेवले आहे. यामध्ये 6 कप पाणी घालूयात. तर बॅटर बनवताना 4 कप पाणी घातलं होतं आणि यामध्ये 6 कप पाणी घातले आहे. आता यामध्ये 1 चमचाभर तेल घालूयात आणि थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण आपण हे गोड पापड बनवणार आहोत, त्यामुळे मिठाचं प्रमाण हे कमी असायला पाहिजे. आणि पाण्याला उकळी आली की 1-2 कप पाणी आपण बाजूला ठेवूयात. नंतर लागलं तर आपल्याला हे पाणी, गरम पाणी वापरता येईल. आणि पळीने सतत ढवळत आपण आता हे मिश्रण यामध्ये टाकायचं आहे. आणि अशा प्रकारे पळीने ढवळत राहिलं तर या मिश्रणाला लम्प्स होत नाहीत. अशा प्रकारे आपल्याला हळू हे बॅटर यामध्ये टाकायचं आहे आणि पळीने सतत ढवळत राहायचं आहे. काही वेळाने हे मिश्रण घट्ट होत जातं. व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. बाजरी चांगली अशी शिजली गेली की पापड चांगले होतात, आणि जर हे मिश्रण शिजलं नाही की पापडला चिरा पडतात. त्यामुळे आपल्याला हे मिश्रण चांगलंसं शिजवून घ्यायचं आहे. तर इथे हे मिश्रण शिजत आलेलं आहे. तर यामध्ये आता आपण गूळ घालूयात. तर इथे मी 4 कप बाजरी होतं, तर 4 कप यामध्ये 3.5 कप यामध्ये मी गूळ घातले आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि हे गूळ पूर्णपणे वितळून घेऊयात. तर एक 15-20 मिनिटाने हे मिश्रण थोडंसं कमी झालेलं आहे मिश्रण, आणि थोडंसं पाणी यातलं आटलेलं आहे. मिश्रण चांगलं असं शिजलंही गेलेलं आहे. आणि आता याचे आपण पापड बनवून घेऊयात. तर हे मिश्रण थोडंसं थंड होऊ देऊयात, मग नंतर आपण याचे पापड बनवून घेऊयात. मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नाही. अगदी हलकंसं थंड झालं की लगेचच पापड बनवायचं आहे. मिश्रण जर जास्त थंड होत गेलं की मिश्रण घट्ट होत जातं आणि नंतर आपल्याला याचे पापड बनवता येत नाहीत. त्यामुळे गरम आहे तर लगेचच आपण याचे पापड बनवून घेऊयात. तर पापड घालण्यासाठी इथे मी सुती कापड टाकलेले आहे. यावर 1 चमचाभर मिश्रण घालूयात आणि यावर एक ओलं सुती कापड ठेवायचं आहे. सुती कापड घालूयात आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण थापटून नंतर हे मिश्रण अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे. एकदम पातळसरही आपल्याला हे पापड नाही घालायचं, थोडंसं जाडसर असं पापड घालायचं आहे. याच प्रकारे आपण बाकीचेही पापड बनवून घेऊयात. तर 1 चमचाभर इथे हे मिश्रण या कापडावर टाकलेले आहे आणि एक सुती कापड घ्यायचं आहे. पाण्यामध्ये अशा प्रकारे ओलं करून पिळून घ्यायचं आहे आणि नंतर हे या मिश्रणावर टाकून अगदी हलक्या हाताने पहिल्यांदा आपल्याला हे पापडाचं मिश्रण थापटून घ्यायचं आहे. नंतर हे अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे. सर्व बाजूने चांगलं असं पसरवून घेतलं की आपण हे कापड आता काढूयात. तर अशा प्रकारे हे पापड बनवून घ्यायचं आहे. जर हवं असेल तर ओल्या कापडावर 1 चमचाभर मिश्रण घालायचं आणि ओल्या हाताने हे मिश्रण थापटून घ्यायचं आहे आणि नंतर हे पापड अशा प्रकारे सुती कापडावर टाकून घ्यायचं आहे. आणि हे पापड नंतर उन्हामध्ये ठेवायचं. कडकडीत उन्हामध्ये हे पापड वाळवून घ्यायचे आहेत. हे पापड वाळण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतातच. आणि पापड वाळले की खालची बाजू वरी ठेवायची, म्हणजे पलटवून घ्यायचं, म्हणजे दोन्ही बाजूने पापड चांगले असे सुकतात, वाळतात. तर अशा प्रकारे इथे हे 2-3 दिवसाने पापड चांगले असे वाळलेले आहेत. तर अशा प्रकारे बाजरीचे गोड पापड बनवून झालेले आहेत. याला तळायची गरज नाही किंवा भाजायची गरज नाही. चवीला एकदम छान लागतात आणि छान असे वाळून झाले की एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं, म्हणजे वर्षभर पापड चांगले असे टिकतात. चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत.